नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे रोकठोक या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. अध्यक्ष महोदय, आम्ही सुरुवातीला सांगितलं होतं की अजितदादा पवार 15 जानेवारीनंतर दिसणार नाहीत, ते मीडियाच्या समोर सुद्धा येणार नाही आणि आज ते कुठंतरी खरं होताना दिसत आहे. अजितदादा पवार यांचा खरा गेम जर कोणी केला असेल तर ते मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. पिंपरी असेल, नागपूर, पुणे असेल, या ठिकाणी जे काही निवडणुकी झाल्या आणि त्या ठिकाणी जे काही अजितदादा पवार यांना पराभव भोगावा लागला, त्या ठिकाणी जे काही नगरसेवक असतील ते निवडून आणता आले नाहीत. यामागचं खरं राजकारण काय होतं, कशा पद्धतीने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून अजितदादा पवार यांच्या विरोधात प्लॅन रचण्यात आला होता, याच्यावरती एक थोडक्यात नजर टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय घडलं पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये हे सुद्धा आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मंडळी, मी गणेश ठाकरे रोकठोक या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या साईडला सबस्क्राईबचं काळं किंवा तांबडं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला सुद्धा विसरू नका. मंडळी, ज्या अर्थी निवडणुका झाल्या आणि निवडणुका झाल्यानंतर सुरुवातीची जी काही चर्चा होती ती अशा पद्धतीने रंगली होती. तुमच्या बापाहीपेक्षा आमचा काका मोठा आहे, अशा पद्धतीचं विधान अजितदादा पवार यांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं. खरं तर बाप काढल्यानंतर कोणाला रागेल आणि त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, ज्यावेळेस आमचं ठरलं वेगवेगळ्या पद्धतीने निवडणुका लढायच्या, स्वबळावरती निवडणुका लढायच्या आणि कोणत्या प्रकारचा खालच्या दर्जाचा आरोप किंवा जो काही घणाघात आरोप असेल तो करणार नाहीत, अशा पद्धतीचं ठरलेलं असताना सुद्धा मात्र अजितदादा पवार यांनी त्यांची पातळी सोडली आणि त्यांनी जे काही आरोप करायचे ते करून टाकले. मी सांगितलं होतं की अजितदादा पवार हे 15 जानेवारीनंतर बोलणार नाहीत आणि ते आज कुठंतरी खरं होताना दिसत आहे. अजितदादा पवार यांच्या विरोधात मुख्यमंत्री फडणवीस तर होतेच, परंतु मुख्यमंत्री फडणवीस हे ठाकरे घराण्याच्या विरोधात नव्हते. पुणे या ठिकाणी, पिंपरी चिंचवड या ठिकाणी, त्याचबरोबर राज ठाकरे असेल त्यांच्या विरोधात सुद्धा नव्हते, MIM असेल त्याच्यासुद्धा विरोधात नव्हते आणि त्याचबरोबर काँग्रेसचे नेते असतील त्यांच्यासुद्धा विरोधात नव्हते. खरी भीती ही फक्त अजितदादा पवार यांची होती, कारण तर त्या ठिकाणी एकाच ठिकाणी युती असणारे दोन नेते हे आमनेसामने आलेले होते, म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार. खरी भीती तर अजितदादा पवार यांची होती. जर नगराध्यक्ष त्यांचे जर आले तर ते त्यांच्या काकाकडे कधीही जाऊ शकतात. मग काँग्रेस असेल, त्याचबरोबर राष्ट्रवादी असेल आणि त्याचबरोबर शिवसेना गट असेल, यांच्यासोबत सुद्धा खरे ते जाऊ शकतात अजितदादा पवार. आणि काँग्रेस जे काही एकनाथ शिंदे असतील त्यांना सुद्धा सोबत घेऊन जाऊ शकतात, ही खरी भीती त्यांना होती. म्हणून जर गेम कोणाचा करायचा असेल तर ते फक्त अजितदादा पवार यांचा करायचा, अशा पद्धतीचा जो काही अट्टास असेल ते त्यांनी ठरवला होता. आणि त्यानंतर कार्यकर्त्याला सांगितलं. कार्यकर्ते हे अजितदादा पवार यांच्या विरोधात प्रचार करू लागले आणि त्या ठिकाणी अजितदादा पवार यांच्या माध्यमातून कसा भ्रष्टाचार झाला, अजितदादा पवार जर परत या ठिकाणी आले तर काय होईल, अशा पद्धतीचं पटवून देण्याचं काम हे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जनतेला करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा डाव साधला. दुसरे म्हणजे यामध्ये RSSचा सुद्धा हात होता. RSSचा हे अजितदादा पवार यांना पाडण्याचा अट्टास होता आणि ते कुठंतरी होताना दिसलं. कारण तर अजितदादा पवार यांची जर ताकद त्या ठिकाणी वाढली तर अजितदादा पवार जे काही आज बोलत आहेत, पुणे या ठिकाणी जे काही घडलेलं आहे, पुणेचा जो काही पाडा असेल, या ठिकाणी किती ठेवी होत्या आणि भाजपच्या नेत्यांनी काय भ्रष्टाचार केलेला आहे आणि या ठिकाणच्या नगरसेवकांनी आतापर्यंत किती लाटलेले, हे असं पटवून देण्याचं काम अजितदादा पवार यांच्या माध्यमातून झालं होतं. ते अनेकांनी बघितलं असेल, मीडियाच्या माध्यमातून ते आपल्याला दिसलं सुद्धा असेल. आणि याची भीती परत एकदा होती, अजितदादा पवार हे परत एकदा राष्ट्रवादी सोबत जातील, म्हणजेच शरद पवार यांच्या सोबत जातील आणि शरद पवार आणि त्याचबरोबर अजितदादा पवार आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी, त्याचबरोबर म्हणजेच अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी, शरद पवार यांची राष्ट्रवादी, त्याचबरोबर मुख्यमंत्री फडणवीस हे बाजूला जातील आणि त्यानंतर उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे एकूण अजितदादा यांना भिडतील आणि त्यानंतर त्या ठिकाणचा महापौर असेल, नगरसेवक असेल, हे यांचाच होईल, ही भीती निश्चितच भाजपला होती. म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचा डाव टाकला आणि त्या ठिकाणी आपल्या जाळ्यात ओढण्याचं काम हे अजितदादा पवार यांना करण्यात आलं. आणि त्यानंतर अजितदादा पवारच्या ज्या काही जागा असतील त्या खूपच कमी आल्या आणि त्यानंतर अजितदादा पवार यांना कुठेतरी मात देण्याचं काम हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून झालं. आणि त्यांनी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अजितदादा 15 तारखेनंतर बोलणार नाही, ते कुठेतरी वाक्य खरं होताना दिसत आहे. आणि म्हणूनच अजितदादा पवार यांना मात देण्याचं काम हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. आज जरी ते सावरासावरीचा प्रयत्न करत असतील, परंतु खरं जर घात केला असेल तर ते फक्त भाजपच्या नेत्यांनी
आणि त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीचं सुद्धा बोलल्या जात आहे. या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते नक्कीच कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका.